या खेळाची परंपरा शेतकरी म्हटल्यानंतर या खेळाची वर्षानुवर्षे अशी परंपरा आहे आणि आम्हाला या खेळामध्ये खूप आनंद वाटतो। कोणाला कशाची आवड असते, कोणाला कशाची आवड। आम्हाला या बसूराजाची याची सेवा करायची आणि पळवायची हा सर्वांना आनंद मिळतो। गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात। आज आहे रविवार म्हणजे 21 तारीख 21 जून 2026 आणि आज आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे हिंद केसरी मैदान पहिल्यांदा भरते आणि आज ते मी रेकॉर्ड करायला चाललेलो आहे। सकाळचे आता 8:45 वाजलेत आणि लवकरात लवकर आवरलं आहे, फ्रेश झालो आहे। मित्र ऑलरेडी पुढे पोहोचलेले, जे फोटोग्राफर्स जे आपले ड्रोन पायलट्स आहे ते ऑलरेडी पुढे पोहोचलेले आणि आता मी आणि माझा मित्र सत्येंद्रिय आता आम्ही समोर चाललेलो। आमच्या रोड क्रॉस करू द्या एकदा। माझ्यासोबत जो आणखी जो दुसरा मेंबर असणार आहे, पहिला तर आपला सत्य असणार आहे आणि दुसरा जो मेंबर असणार आहे, थांबा मी त्याला रिव्हील करवतो। 1 2 3 4 आणि 5 हा आहे आपला दुसरा मेंबर। भाई आपली ओळख सांगा। आपण भाई टूरिस्ट हो। भाई ये आपका हथियार है, आप लीगल काम करते हो या इनलीगल काम करते हो, बोलो जल्दी। हम ड्रोन उडाता। तर मित्रांनो, हा आहे आमचा आजचा जो माझ्यासोबत मित्र असणार आहे, द पियुष ब्लॉगर। खाली याच्यामध्ये नाव दिसतं, याचे इंस्टाग्रामची आयडी आहे। लवकर जाऊन फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, मला अनफॉलो करा पण याला फॉलो करा। कारण तर मित्रांनो, आज आमच्यासोबत जे ड्रोन शूट्स असणार आहे, भाऊची कृपा आपल्यावरती असणार आहे आणि चला पुढे बघूया काय होतं। मित्रांनो, मैदानाच्या जवळ पोहोचलेलो आहे आणि गर्दी बघू शकता किती झालेली नाही आहे। गर्दी ऑलरेडी आत्ताशी सकाळचे 10 वाजलेत आणि आत्ताशी एवढी गर्दी जमते विचार करा तुम्ही। आम्ही फायनली आता पोहोचलेलो आहे बैलगाडा शर्यतीच्या मैदानावरती, बघू शकता। मित्रांनो, आम्ही फायनली आता पोहोचलेलो आहे बैलगाडा शर्यतीच्या मैदानावरती, बघू शकता। इथं फक्त बोलायचं काहीच कमी नाही, कारण की गर्दी बघू शकतात। गर्दी ड्रोन फ्लाय करतो आणि गर्दी दाखवतो सगळ्यांना की किती गर्दी झाली। शहरातल्या काही लोकांसाठी फक्त ही रेस असेल, पण इथे ही शेतकऱ्यांची ओळख आणि अभिमान आहे। ज्या बैलांसोबत ते उन्हातानात घाम गाळतात, त्याच बैलांसोबत आज ते मैदान गाजवत आहे। या मैदानामध्ये जिंकणं किंवा हारणं हे महत्वाचं नाही, महत्वाचं ते नातं आहे जिथे एक शेतकरी आपल्या मुक्या लेकरांसोबत स्वतःचं आयुष्य धावताना पाहतोय। आतापर्यंत मी खूप बैलगाडा शर्यती बघितल्या, पण पहिल्यांदाच आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा हिंद केसरी मैदान आयोजित करण्यात आले होते व आज माझी 71 वर्षाची वय चालू आहे, परंतु भगवंताच्या आणि या बैलांच्या कृपेमुळे आज मी जिवंत आहे। कारण मला 2009मध्ये अटॅक आला होता, पण माझ्या मनाची म्हणजे खात्री आहे की आज मी जे जिवंत आहो आणि जे मला उर्वरित म्हणजे शिल्लकचं आयुष्य भेटलं 17 वर्षे, या बैलांच्या पुण्याने भेटलं, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो। आम्हाला कोणाला कशाची आवड असते, कोणाला कशाची आवड। आम्हाला या बसूराजाची याची सेवा करायची आणि पळवायची हा सर्वांना आनंद मिळतो। आतापर्यंत माझ्या जीवनात मला या बैलांनी खूप मोठा आनंद पण सगळ्या लोकांचं प्रेम दिलं, हे या बैलामुळे भेटलं असं मी मानतो। अवघड आहे, आमचे भाऊ तर पळूनच गेले होते का रे। मला एवढं भयानक वाटलं तुम्हाला काय सांगू। म्हणजे माझा आता सध्यापर्यंत म्हणजे 2दा जीव वाचला आहे आता इथं म्हणजे एवढं भयानक पद्धतीने चालू आहे खेळ। म्हणजे एकदम
भारी आहे, काय विषय नाही खेळायचा. आम्ही आता सगळ्यात क्रेझी गोष्ट करणार आहे की जो गाडा चालक असणार आहे त्याच्या छातीवरती आपला गोप्रो किंवा आपला जो ॲक्शन 4 आहे तो माउंट करायचा विषय चालू आहे. आणि या कॅमेऱ्याने आपलं शूट पण चालू आहे. सकाळपासून शूट करतो आहे, आतापर्यंत थोडं पण थकवा जाणार नाही, कारण की सगळे एवढी पब्लिक आलेली आहे ना, काय सांगू. बघूया आता, ट्राय करूया की माउंट लावू देते की नाही. जरी लागला तर सगळ्यात बेस्ट ट्रेन. मित्रांनो, आम्ही एका जॉकीच्या चेस्टवरती माउंट लावलेला आहे आता, आणि बघूया तो जो शॉट असतो कसा शूट होतो काय ते. आता काहीच रिस्क घेतलेली, रिस्क सगळ्यात आयुष्यातली सगळ्यात मोठी रिस्क घेतलेली आहे की या दादाच्या चेस्टवरती माउंट लावलेला आहे. तेवढी सगळे पब्लिक बघते आपल्याला, एवढे सगळे फक्त तो व्ह्यू बघण्यासाठी आलेले एवढे. इकडे हे बी आहे दादा, हे माझ्या पाठीमागे सपोर्ट करताय की काही नाही होणार, कॅमेरा पण तू सरळ पळत जाणार आहे. पण कुठं गाडी कुठं थांबणार आहे? कुठं इथून तिथून सरळ पळत जायचं. तुमच्या मागे येऊ का मी? नाही, हा त्याला तर धरूनच ठेवून पडत नाही, ते येतो बरं खाली. कॅमेरा गेला आपला. कॅमेरा गेला. ट्रॅक पळत आलेलो आहे. त्याचा हे मालक आहे पहिली गाड्याची. गाडी कुठे जाऊन थांबली बघायची. शोधायचं फक्त आपला कॅमेरा कुठे गेलाय. येऊ इथं. हे सारखा कॉंग्रॅच्युलेशन. मित्रांनो, सकाळपासून ज्या गोष्टीचा आपण म्हणजे वाट बघतोय, जेवढं सगळं रेस चालू आहे, कोणी हारतंय कोणी जिंकतंय, पण एक जी अस्मिता आहे, जी बैलगाडा शर्यतीसाठी एवढी सगळी मेहनत चालली ती फायनली शेवटच्या स्टेजपर्यंत आले. म्हणजे फायनल आता आहे. तेव्हा मी तुम्हाला बोललो तेव्हा सेमीफायनल होतो. सेमीफायनलमध्ये जो बैल जिंकला, तर सगळ्यात लास्टचे 10 किंवा 11 जोड्या पळतील. मानाची भोगेश्री मांडले त्याच्यासाठी पूर्ण ग्राउंड असं सज्ज झालेलं आहे. बघू शकता इकडं पण. आणि फायनलसाठी मैदान सज्ज झालेलं आहे. सर्व एवढे क्राऊड बघू शकता, एवढं सगळं क्राऊड जमलेलं आहे. फक्त फायनल बघण्यासाठी पूर्ण बॅरिगेट्सवरती कोणी त्याच्या जागेवरती उभी आहे. फक्त तर मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे पूर्ण मैदान जे आपलं हिंदकेसरी मराठवाड्याचं जे मैदान आहे ते सज्ज झालेलं आहे. फायनल हे पण आपले कमिटीचे माणसं. खरंच जो मावलेलं सकाळपासून ज्या गोष्टीचे लोक वाट बघतात ते पूर्ण होणार आहे. आणि मी पण ज्या गोष्टीचे म्हणजे सकाळपासून ज्या गोष्टीची आतुरता लागली ती फायनलची जी वाट बघत होते ते आता पूर्ण होईल. लवकर गाडा होतो. आता काय होतं, कोण जिंकतंय काय.
पूर्ण ग्राउंडवर तरी पूर्ण बघू शकता. एक नंबर सामान पटवला असा हिंगोलीकरांचा सर्जा पाळला आणि त्याच्या जोडीला मोकलसरांचा तांडव पाळला. आजच्या या ऐतिहासिक हिंद केसरी मैदानातील एक नंबरची मानकरी ठरलेली गाडी मोकलसरांचा तांडव आणि हिंगोलीकरांचा